डोळ्यांमधील बुबुळांची चुकीची किंवा असमांतर रचना। या प्रकारात दोन्ही डोळे एकाच दिशेने दिसत नाही। डोळ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंना इजा किंवा असमतोल असल्याने तिरळेपणा असू शकतो। जेव्हा रुग्ण समोर बघत असतो तेव्हा एक डोळा समोर व दुसरा डोळा बाहेर किंवा वरच्या दिशेला अथवा खालच्या दिशेने वळू शकतो। डोळ्यांची चुकीची रचना ही स्थिर असू शकते अथवा कधीकधी संभावते। स्क्विंट ही सामान्य स्थिती आहे जी मुले आणि प्रौढांमध्ये उद्भवते। स्क्विंटचे सामान्यतः दोन प्रकार आहेत, कन्व्हर्जंट स्क्विंट आणि डायव्हर्जंट स्क्विंट। कन्व्हर्जंट स्क्विंटमध्ये डोळा आतल्या दिशेने वळतो आणि डायव्हर्जंट स्क्विंट डोळा बाहेरच्या दिशेने वळतो। स्क्विंटचे उपचार। तिरळ्या दृष्टीच्या माणसाचे उपचार प्रामुख्याने वयोगट, तिरळेपणाचा कालावधी, दृष्टीची क्षमता, चष्म्याचा क्रमांक अशा अनेक घटकांवर अवलंबून असतात। मुलांसाठी डोळ्यात औषधाचे थेंब टाकल्यानंतर चष्म्याचा क्रमांक तपासणे आवश्यक आहे। कधीकधी चष्म्याच्या वापरातूनही तिरळेपणा बरा होऊ शकतो। एम्ब्लायोपिया किंवा अकार्यक्षम डोळा, लेझी आय, बऱ्याचदा दीर्घकाळामुळे तिरळेपणा असल्यास लहान मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये आढळतो। एम्ब्लायोपिया थेरपीमध्ये कमकुवत डोळ्याची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जातो। चांगल्या डोळ्याला ठराविक कालावधीसाठी बंद किंवा पॅच लावून हे उपचार केले जातात। त्यामुळे कमकुवत डोळा सक्रिय होतो आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो। आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅचिंग दीर्घकाळ चालू ठेवणे आवश्यक आहे। काही केसेसमध्ये शस्त्रक्रियेची गरज भासू शकते। शस्त्रक्रियेचा निर्णय स्क्विंटचा प्रकार, रुग्णाचे वय, रुग्णाची दृष्टी या प्रकारांवर अवलंबून असतो। शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांना समान नजर मिळते, म्हणूनच तिरळेपणा दुरुस्त केला जाऊ शकतो। डोळ्यांमध्ये काही टाके घातले जातात, कालांतराने ते आपोआप विरघळतात। शस्त्रक्रियेनंतर सुमारे 8 ते 10 दिवसांनंतर आपण सर्व दैनंदिन कामे हळूहळू सुरू करू शकतो। तिरळेपणाच्या प्रत्येक बाबतीत पुनरावृत्तीची शक्यता असू शकते। काळजीपूर्वक पाठपुरावा करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सातत्याने व्यायाम किंवा पॅचिंग करणे आवश्यक आहे। स्क्विंट शस्त्रक्रिया काही प्रकारांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाते आणि काही प्रकारांमध्ये शस्त्रक्रियेच्या पुनरावृत्तीची गरज भासू शकते। शस्त्रक्रियेचे फायदे। कॉस्मॅटिक करेक्शन। डोळ्यात तिरळेपणा असल्याने लहान मुले अथवा प्रौढ स्वतःमधील आत्मविश्वास गमावू शकतात। या प्रक्रियेमुळे तोच आत्मविश्वास परत मिळवण्यास अथवा वाढण्यास मदत होते। कॉम्प्लिकेशन्स। तिरळेपणाच्या उपचारातील ओव्हर करेक्शन आणि अंडर करेक्शन। डोळ्यांच्या स्नायूंवर करण्यात येणाऱ्या या आव्हानात्मक शस्त्रक्रियेदरम्यान ओव्हर करेक्शन आणि अंडर करेक्शन होऊ शकते। कालांतराने स्नायू त्यांच्या पद्धतीने स्वतःमध्ये योग्य ते बदल करून घेतात। डोळ्यांचा लालपणा सुमारे 6 ते 8 आठवडे राहू शकतो। रक्तस्राव किंवा संसर्ग अतिशय दुर्मिळ आहेत। काही प्रकरणांमध्ये दुहेरी दृष्टी सहसा 2 ते 3 आठवड्यापर्यंत सुधारते।